वेलकम बॅक SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, जिथं आपण हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी यासारखे थोडेसे किचकट वाटणारे विषय साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये शिकतो. आपण सध्या शिकत आहोत SSC बोर्डाचा 10वीचा जिओग्राफीचा लेसन नंबर 2 लोकेशन अँड एक्सटेंट. ठीक आहे, तुम्हाला इथे माझ्या मागं स्क्रीनवर दिसत असेल. ठीक आहे, याच्या आधीचा फर्स्ट लेसन फील्ड व्हिजिट आपण कव्हर केलेला आहे. आपल्या चॅनलवर सेपरेट प्लेलिस्ट आहे, तुम्ही तिथं जाऊन तो लेसन बघू शकता. ठीक आहे, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बोर्डाच्या हिशोबानं बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतील असे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, चला आता घेऊयात आपण सेकंड लेसन विच इज लोकेशन अँड एक्सटेंट. तुम्हाला माझ्या मागं दिसतोय का? तुमच्या हातामध्ये टेक्स्टबुक असलं पाहिजे, पेन किंवा पेन्सिल असलं पाहिजे. ठीक आहे, चला बघा पुढं. मी आहे पेज नंबर 9 वर. ठीक आहे, मी थोडंसं पेजवरती घेतो. ठीक आहे, तुम्हाला माझ्या मागं दिसतंय का? काय दिसतंय रे तुम्हाला माझ्या मागं? चला इथं आपण वाचूयात. फ्यू हिंट्स अँड द फ्लॅग्स ऑफ 2 कंट्रीज. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? 2 कंट्रीज आहेत, त्या 2 कंट्रीजचे तुम्हाला फ्लॅग दिलेले आहेत. एक कंट्रीचा फ्लॅग तर आपल्याला ओळखू येतोय, बरोबर आहे का? आपली कंट्री इंडिया, बरोबर आहे का? दुसऱ्या कंट्रीचा फ्लॅग ओळखू येतोय का? कुठला आहे सांगा बरं. चला, फ्यू हिंट्स, काही हिंट दिलेले आहेत इथं बघा. हे जे क्ल्यू दिलेले आहेत का नाही, 1 2 3 1 2 3, ह्याच्यामध्ये काही क्ल्यू दिलेले आहेत. ऑफ 2 कंट्रीज आर गिवन बिलो. युझिंग देम आयडेंटिफाय दीज 2 कंट्रीज. तुम्हाला ओळखायच्या त्या 2 कंट्रीज कोणत्या कोणत्या आहे. एक कंट्री तर आपल्याला त्यातली माहिती आहे, आपण लहानपणापासून बघतो आहोत, ती आपलीच कंट्री आहे विच इज इंडिया. ठीक आहे, दुसरी कंट्री कोणती आहे सांगा बरं मला. हां, कमेंटमध्ये सांगता का? चला बरं पॉज करा आणि कमेंटमध्ये सांगा. यू कॅन इझिली आयडेंटिफाय वन ऑफ देम. हां बरोबर आहे, ते काय एक तर त्यातली कळतीच आहे आपल्याला. अँड होप यू कॅन इझिली आयडेंटिफाय द अदर 2. म्हणजे जी दुसरी आहे त्यातली ती पण तुम्हाला सहजासहजी ओळखू यायला पाहिजे. हा जनरल नॉलेजचा पार्ट आहे आणि तुमचं जनरल नॉलेज चांगलं जर असेल तर तुम्हाला दुसरी कंट्री कोणती आहे आणि हा मॅप कोणता आहे हे तुम्हाला तिथं इझिली सांगता येईल. ठीक आहे, चला आता आपण क्ल्यू वाचायचे का? एक मिनटं, मी आता पहिले ना इंडियाचे क्ल्यू वाचतो. ठीक आहे, चला या साईडला. ओके, चला पहिला क्ल्यू आहे द सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड. ही जी कंट्री आहे ही म्हणजे ही जी समोर तुम्हाला दिसते ना ही इंडिया, ही या जगातली सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे. सगळ्यात जास्त म्हणजे सेकंड नंबरची सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली कंट्री विच इज रॉंग. हे पुस्तक माझ्या हातामध्ये, हे जे बुक आहे इथे बघा, हे बुक जेव्हा छापलं त्यावेळी इंडियाचं पॉप्युलेशन जे होतं ते 140 करोड वगैरे त्यावेळी असेल, तेव्हा आपली कंट्री सेकंड लार्जेस्ट कंट्री होती इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन. पण आता आपली कंट्री ही फर्स्ट लार्जेस्ट कंट्री झालेली आहे. मी आत्ता बोलतोय, आज तारीख आहे 21 ऑगस्ट 2024 2024 आणि आता चायनाला मागं टाकून आपल्या कंट्रीचं पॉप्युलेशन 145 करोड प्लस इतकं गेलेलं आहे. ठीक आहे, चला दुसरं बघा. फेमस फॉर स्पायसेस इन द वर्ल्ड. स्पायसेस म्हणजे मसाले. कोणते कोणते मसाले? खडे मसाले, भाजीत टाकायचे मसाले, लवंग, दालचिनी, पुदिना, विलायची, हळद, आलं आणि काय काय, मिरी, काळी मिरी, हे सगळं आपण विकत होतो. आणि आत्ताच विकत नाही आहे, हिस्ट्रीमध्ये पार एन्शियंट टाईमपासून आपण या सगळ्या गोष्टी विकत होतो. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं बघा की आपल्या कंट्रीला सोने की चिडिया म्हणत होते. सोने की चिडिया म्हणजे काय? सोन्याचा धूर निघायचा आपल्या इंडियातून असं म्हणतात. तो सोनं कुठून आलं एवढं आपल्या इंडियामध्ये? आपल्या इंडियामध्ये काय सोन्याची खाण आहे का? नाही आहे. आफ्रिकेसारखी सोन्याची खाण आहे का? नाही. बरं, सोनं येतं कुठून? वरून पडतं का? आभाळातनं, पावसातनं पडतं का? नाही. जमिनीतनं झाडाला उगवतं का? नाही. मग एवढं सोनं आलं कुठून? बिझनेस करून आलं. आणि तो कशाचा बिझनेस? सगळ्यात पहिले म्हणजे स्पायसेसचा आणि दुसरा बिझनेस होता कॉटन. ठीक आहे, टेक्स्टाईलचा. ठीक आहे, चला पुढं बघा. तिसरी हिंट दिलेली आहे, तिसरा क्ल्यू दिलेला आहे. क्रिकेट इज पॉप्युलर स्पोर्ट. बरोबर आहे का? एका अर्थी चांगली गोष्ट आहे, एका अर्थी हे आपलं दुर्दैव आहे.
कारण की क्रिकेट हा खूप जास्त फेमस आहे. पण जे आपले खेळ आहेत, देशी खेळ आहेत, खो खो असेल, कबड्डी असेल, कुस्ती असेल, बॉक्सिंग असेल, हे सगळे खेळ, ते मल्लखांब वगैरे हे खेळ तर सोडूनच द्या, ते कुठं गेले कुणाला माहितीसुद्धा नाही. आता थोडा थोडा बदल होतोय, प्रो कबड्डी वगैरे सुरू झाले, विच इज अ गुड थिंग. ठीक आहे, चला आपल्याला ही कंट्री तर ओळखू आली. पुढची कंट्री बघा कोणती आहे. चला सर थोडेसे बाजूला व्हा. ठीक आहे, ओके. चला ही कंट्री कोणती दिसतीये तुम्हाला समोर, बघा बरं. ग्रीन, येलो आणि पर्पल कलरचा, ब्ल्यूइश आणि पर्पल कलरचा फ्लॅग आहे. तिथं दिलेलं आहे फेमस फॉर सांबा डान्स. ह्या कंट्रीमध्ये सांबा डान्स केला जातो. नोन ॲज दी कॉफी पॉट ऑफ दी वर्ल्ड. कॉफी पॉट, कॉफी म्हणजे काय, कॉफी म्हणजे कॉफी, पॉट म्हणजे काय, चहाचा, कॉफीचा मग, कॉफी पॉट असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये. ते यासाठी कारण की हा देश या जगामधली सगळ्यात जास्त, सगळ्यात मोठ्या प्रमाणावर कॉफीचं प्रोडक्शन हा देश करतो. त्यामुळे ह्या देशाला काय म्हटलं जातं, कॉफी पॉट म्हटलं जातं. सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये कॉफी एक्सपोर्ट करणारा, निर्यात करणारा, विकणारा हा देश आहे. त्याच्यानंतर बघा, फुटबॉल इज अ व्हेरी पॉप्युलर स्पोर्ट हिअर. सगळ्यात जास्त कुठला स्पोर्ट पॉप्युलर आहे, फुटबॉल. आपल्याकडे जसं क्रिकेटसाठी लोक वेडे आहेत का नाही, तसं त्या देशामध्ये सगळे लोक फुटबॉलसाठी वेडे आहेत. आणि हा देश आहे नन अदर दॅन ब्राझील. ठीक आहे, आता मी तुम्हाला गंमत सांगतो. या आपल्याला 10thच्या जॉग्रफीमध्ये, SSC बोर्डाच्या जॉग्रफीमध्ये आपल्याला 2 देशांचं कंपॅरिझन शिकायचं आहे. आणि ते 2 देश आहेत इंडिया आणि ब्राझील. बरं, मग तुमच्या मनात हा प्रश्न पडला का की इंडिया आणि ब्राझीलच का, हेच 2 देश का? उत्तर खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूप सोपं आहे आणि इंटरेस्टिंग आहे. बघा, इंडिया आणि ब्राझील या 2 देशांमध्ये काही गोष्टी अशा आहेत. आपल्याला काय करायचं आहे बेसिकली सांगू का, आपल्याला करायचं आहे कंपॅरिटिव्ह स्टडी, कंपॅरिटिव्ह तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. 2 देशांची तुलना करायची, कंपॅरिझन करतो का नाही आपण तसं. मग या 2 देशच का निवडले असतील? देर आर 195 कंट्रीज इन द वर्ल्ड. देर आर 195 कंट्रीज टू कम्पेअर विथ इंडिया. पण मग ब्राझीलच का निवडला? उत्तर खूप सोपं आहे. बघा, ब्राझील ही अशी कंट्री आहे, काही पॅरामीटर्समध्ये ब्राझील आणि इंडिया अतिशय सेम आहेत. काही पॅरामीटरमध्ये. आता ते कोणते पॅरामीटर आहेत आपल्याला ते शिकायचंच आहे सगळं. काही पॅरामीटरमध्ये इंडिया आणि ब्राझील एकमेकांच्या एकदम क्लोज, सख्या भावासारखे. आणि काही पॅरामीटरमध्ये इंडिया आणि ब्राझीलमध्ये अजिबात सिमिलॅरिटी नाही, एकदम डिफरंट कंट्रीज. दोन्ही कंट्रीज अतिशय टोकाच्या डिफरंट. म्हणून या 2 कंट्रीज घेतलेल्या आहे. खूप मजा येणार आहे आपल्याला शिकताना, खूप जास्त मजा येणार आहे. स्टे ट्यून. पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या पॉईंटमध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. मला तुमच्याकडनं, मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, मला तुमच्याकडून कमेंट्स हव्यात. तुम्हाला माझं टीचिंग कसं वाटतंय, कळतंय का नाही कळतंय का, काय चांगलं वाटतंय, तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, मला कमेंटमध्ये विचारायच्या आहेत. जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला सांगा. SST मध्ये जे आपले सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जॉग्रफी, साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न यासाठी करतोय कारण की मला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्यात. मला तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज द्यायचं आहे. आणि एकदा तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग तुम्ही एक्झाममध्ये आन्सर्स लिहू शकता. ह्याला घाबरायचं काहीही कारण नाही, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. आणि पर्सनली मला असं वाटतं की आपल्या साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये कन्सेप्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला कळू शकतात. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.